गोकुळ सोबत गोकुल. अखेर वेगानं घेतला त्याचा जीव. आजरा आंबोली मार्गावर रविवारी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सिद्धेश विलास रेडेकर हा तरुण पाऊण तास रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. वारंवार फोन करूनही 108 रुग्णवाहिका मदतीसाठी आलीच नाही. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने सिद्धेशचा गोल्डन अवर उलटून गेला आणि वेळेअभावी त्याच्यावर उपचार न झाल्याने सिद्धेशचा मृत्यू झाल्याची खंत त्याच्या नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आली. सिद्धार्थ हा बाईक रायडिंगसाठी त्याच्या 3 मित्रांसोबत आंबोलीला गेला होता. आंबोलीहून कोल्हापूरला परतत असताना रविवारी सकाळी 11:30च्या दरम्यान माद्याळ फाट्याजवळ एका वळणावर समोरून आलेल्या कारची दुचाकीला धडक होऊन अपघात झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेत 108 रुग्णवाहिकेला मदतीसाठी फोन केला, परंतु रुग्णवाहिकेला 12 मिनिटे प्रयत्न करूनही रुग्णवाहिका मिळालीच नाही. 12:15च्या दरम्यान एक स्थानिक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली खरी, पण त्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरच उपलब्ध नव्हता. 12:35 रुग्णवाहिका आजरा येथील शासकीय रुग्णालयात पोहोचली. उपचारासाठी पुरेशी साधनेच त्या रुग्णालयात नव्हती. सिद्धेशची प्रकृती गंभीर असल्याने 1च्या दरम्यान त्याला गडिंग्लजला हलवले. 1:25 रुग्णवाहिका गडिंग्लजमधील खासगी रुग्णालयात पोहोचली. अपघातानंतर ऑक्सिजनची अत्यावश्यकता असताना त्याला ऑक्सिजनच मिळाला नाही आणि योग्य प्राथमिक उपचारही मिळाले नाहीत. सिद्धेशच्या हेल्मेट कॅमेऱ्यातील फुटेजची पोलिसांनी तपासणी केली असता अपघातापूर्वी त्याच्या दुचाकीची स्पीड ही प्रति तास 142 किलोमीटर होती. भरधाव दुचाकी रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन समोरून आलेल्या कारच्या डाव्या बाजूला धडकली. हेल्मेट कॅमेरा सुरू होता, त्यातून मदतीला धावलेले प्रवासी आणि नागरिकांचा संवाद ऐकू येत होता. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.